तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची काल शिवतीर्थावर तोफ धडाडली। मोदी सरकार फक्त अदानींवरच मेहरबान का असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंनी 2014 पासूनचे अदानींचे वाढते उद्योग दाखवत मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं। दरम्यान राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रकाश महाजन काय म्हणाले पाहूया। काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवरती पार पडली आणि या भाषणांदरम्यान या सभेदरम्यान राज ठाकरेंनी अदानींच्या माध्यमातून कशा पद्धतीने महाराष्ट्र बळकावला जातोय याचं सादरीकरण केलं। गेल्या 10 वर्षात भारतासह महाराष्ट्रभरामध्ये अदानींच्या उद्योगाचं जाळं कसं फोफावलं याचा एक डेमो दाखवणारा व्हिडिओ राज ठाकरेंनी दाखवला आणि मुंबईकरांना जागं होण्याचं आवाहन केलं। भावनिक दुसरं कालच्या सगळ्या भाषणात काय होतं मला सांगा। जर अदानी एवढा वाईट होता तर तुम्ही त्याला घरी का जेवायला बोलावलं? उलट अदानीकडून राज ठाकरेंनी हे शिकायला पाहिजे की कसं काय लोकांशी संबंध ठेवले पाहिजे। तो सगळ्या पक्षाशी चांगले संबंध ठेवू नये आणि अदानीनं किमान 50 वर्षाचं धोरण आखलं असेल। राजसाहेबाचं उद्या धोरण काय आज सांगू शकत नाहीत, त्याचे दुष्परिणाम सगळे भोगतायत ना। कधी बिनशर्त पाठिंबा द्यायचा, शेवटी त्यांचा अदानीच्या आडून मोदीवरच रोख होता ना। खरं म्हणजे अदानी आणि त्यांचं स्नेहभोजन त्यांच्या घरी एकदा पार पडलं होतं, पण देशभरात अदानीची प्रगती कशी झाली हे दाखवून विलेपार्लेमध्ये चिकूच्या वाडीमध्ये बसलेल्या एका माणसाला काय मिळणार होतं त्यात? तुम्ही हे सांगितलं की गेल्या 10-12 वर्षात अदानीची प्रगती झाली, त्याला तुम्ही या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या संबंधी जोडले। माझा एक छोटासा आपल्याला प्रश्न आहे, आपल्या मातोश्री बिल्डर्सची प्रगती कधी झाली? तो काळ आठवा ना। तो काळ जर तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळेस युतीची सत्ता होती त्यावेळेस तुमची मातोश्री वाढली, त्यावेळेसच तुम्ही कोहिनूर मिल घेतली, त्यावेळेसच तुम्ही मायकल जॅक्सन आणला। मग आता सुगीची प्रगती कुणामुळे झाली? आणि या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा।